प्रभाग क्रमांक 1च्या अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या सौभाग्यवती संगीता संदीप दांगट माझ्यासोबत आहेत। ताई, तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? सर्वप्रथम तर मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे। बरं, ज्या पद्धतीनं आता तुम्ही सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटताय पदयात्रेच्या माध्यमातून, प्रचाराच्या माध्यमातून, काय आहे तुम्हाला असं लोकांच्या समस्या जाणवतात? आता लाईट, रस्ते, पाणी, म्हणजे ह्याविषयी समस्या जास्त जाणवतात ते मला। बाकी हे सोडून काय अजून समस्या जाणवतात तुम्हाला? म्हणजे लहान मुलांसाठी फक्त, म्हणजे लहान मुलांचे ग्राउंड नाही आहेत, ते समस्या। अच्छा, तुमचे जे पती आहेत संदीपजी दांगट, त्यांचे जे शिवप्रतिष्ठानचं जे शिवप्रतिष्ठान आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही काही सामाजिक कार्य केलेलं आहे का? की आम्हाला ज्या पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही बघतोय तर शिवप्रतिष्ठानचं नाव अगोदर येतं। शिवप्रतिष्ठा गर्जना आहे आमचं हेचं। हां, तर तिथे म्हणजे आम्ही नेत्रदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे, आरोग्य शिबिर केलेलं आहे, मोफत चष्मे वाटप केलेलं आहे, असे भरपूर कामं केलेली आहेत आम्ही। बरं, म्हणजे सर्वसामान्य जे लोकांना मूलभूत गरजा काय असतील त्याचंही तुम्ही केलेलं आहे आम्ही। भरपूर म्हणजे मूलभूत गरजा सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आम्ही त्यांचे, सर्वसामान्य लोकांना। सर्वसामान्य लोकांच्या। मला एक सांगा की तुमचे पती जे संदीप दांगट आहेत, ते गेल्या 4-5 वर्षापासून सामाजिक कार्यात आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर असताय। तुम्हाला आता उमेदवारी मिळालेली आहे। समजा आता जसं उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीकडून, तसंच तुम्हाला मायबाप जनतेने निवडून दिलं आणि महापालिकेत तुम्हाला एक नगरसेविका म्हणून पाठवलं, तर तुमचा प्रभाग क्रमांक 1 बद्दलचा अजेंडा किंवा प्रभाग क्रमांक 1 बद्दलचा विजन काय असणार आहे? महिला सुरक्षितता आणि लहान मुलांसाठी ग्राउंड करणे हे माझं स्वप्न आहे। बाकी रस्ते, पाणी, लाईट, कचरा व्यवस्थापन याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे? ते असणारच ना, ते पहिलंच असणारच आहे। आणि माझं मेन म्हणजे हे का महिला सुरक्षितता आणि लहान मुलांसाठी हे ग्राउंड करणे, एवढं आहे माझं स्वप्न आहे। ओके, तुम्हाला आता 15 तारखेला निवडणूक आहे, बरोबर आहे, मतदान आहे, तर मतदार राजा जे आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? आणि विशेष म्हणजे तुमच्यासोबत बॉबीदादा टिंगरे असतील, वंदनाताई खांदवे आहेत, त्याचबरोबर अश्विनीताई भंडारे आहेत, हे दिग्गज तुमच्यासोबत आहेत, तर नक्कीच तुमचा प्रचार जोरदार असणार आहे। तर नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल? येत्या 15 जानेवारीला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढंच म्हणणं आहे माझं। धन्यवाद ताई। धन्यवाद। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।